तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या ईपीक इंजिनिअरिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या चॅनलवरती जमीन मोजणीबद्दल व्हिडिओ बनवत असतो आणि जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा ह्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. तर आपल्याला व्हॉट्सअपवरती अनेक शेतकऱ्यांचे मेसेज आले की सर आम्हाला अशी माहिती नव्हती, तुमच्या चॅनलमधून जे तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे. असेच तुम्ही अनेक व्हिडिओ बनवत जावा जमीन मोजणीबद्दल, शेतीबद्दल, जेणेकरून महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांचा फायदा व्हावा. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन जो टॉपिक आहे तो म्हणजे पाणंद रस्ता म्हणजे काय, शेत रस्ता म्हणजे काय, आणि जे सरकारने जे नवीन GR काढलेला आहे पाणंद रस्त्याबद्दल ते काय आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळून जाईल. आणि तसेच तुम्हाला जर पाणंद रस्ता याच्याबद्दल जर GR हवा असेल, पूर्ण वाचायचा असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. मागच्या डिसेंबर महिन्यातच हा GR आलेला आहे. प्रथमतः आपण बघूया पाणंद रस्ता म्हणजे काय. पाणंद रस्ता म्हणजे काही काही ठिकाणी गावात बघा जिथून पाणी वाहत असते त्याला आपण काय म्हणतो, पांद म्हणतो. तेच पांद म्हणजे काय, आपण कधी विचार केलाय काय? तीच पांद म्हणजे पाणंद रस्ता होय. म्हणजेच तुम्हाला मी सांगतो की पहिला शेतामधून जाण्यासाठी, मेन रस्त्यापासून शेतामध्ये जाण्यासाठी माणसं काय करत होते, पायी जात होते, बैलगाडीवरून जात होते, गुराखे पण तिथूनच जात होते. कारण की त्यांना पुढे जाऊन शेळी असेल किंवा म्हशी असतील त्यांना ते चारण्यासाठी ते नेत होते. ह्यासाठी ते सारखं त्या वाट्याहून पायी जाऊन, बैलगाडी जाऊन, गुराखी जाऊन त्या ठिकाणी काय होते, पायी वाट पडते. आणि अशाच ते सारखं आपण जाऊन जाऊन पायाला माती लागणे, पावसाळ्यात काय होतं, पायाला माती लागते, बैलगाडी चाकाला माती लागते, गुराख्यांना जे म्हशी वगैरे असतात त्यांच्या पायाला माती लागून लागून काय होते, त्याचा खड्डा पडतो. आणि पावसामध्ये त्या ठिकाणी येऊन पाणी वाहते, कारण की आपली शेती वरती असते आणि ती पायवाट खाली जरा खोल पडलेली असते. ह्याच पावसामुळे काय होते, तिथं पाणी जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, पाणंद रस्ता असे म्हणतो. कारण की पूर्ण जे पायवाट आहे ते पाण्याने भरलेले असते. अशा वेळी आपल्याला त्या पाण्यातून जाणे शक्य होत नाही. आणि याच्यासाठीच सरकारने GR काढलेला आहे की पाणंद रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सरकारने अमुक अशी निधी मंजूर केलेला आहे त्याची दुरुस्ती करण्यासाठी. आणि काही अतिक्रमण असतील, अतिक्रमण काढण्यासाठी पण सरकारने अशी GR काढलेला आहे. तर जर GR वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही वाचू शकता. आणि ह्याच्यावर मालकी हक्क सार्वजनिक असतो, कारण की याची नोंद जी ग्रामपंचायत आणि महसूल खात्यामध्ये असते, तुम्ही बघू शकता. आणि हा रस्ता कोणीही अडवू शकत नाही. अतिक्रमण असेल तर तुम्ही अर्ज करून ते काढू शकता. तसेच शेत रस्ता म्हणजे काय, शेत रस्ता म्हणजेच शेतकऱ्यांचा जो शेतातला माल आहे ते आपल्या मेन रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो लागणारा रस्ता शेतकऱ्यांनी तयार केलेला असतो त्यालाच आपण काय म्हणतो, शेत रस्ता असे म्हणतो. हा दोन शेतकऱ्यांच्या संमतीने आपण करू शकतो. आपला जो मेन शेतकरी आहे, जो आपण शेतामध्ये पण जे आपला शेतकरी आहे तो आपल्या शेतामधून पण काढू शकतो, त्याचा मालकी हक्क असतो. ह्याची नोंद सातबाऱ्यामध्ये करू पण शकता आणि नाही पण, असं दोन्ही पण पर्याय तुमच्याकडे आहे. तर हा पण रस्ता तुम्ही अडवू शकत नाही जर दोघांमध्ये असेल तर. आणि किंवा तुमच्या मागे शेतकरी जर असेल, त्याने अर्ज केला तर तो पण तुमच्या शेतामधून रस्ता करण्यासाठी मागणी करू शकतो. ह्याची नोंद तुम्हाला सातबाऱ्यामध्ये किंवा